बापा आज तुमच्यावर होतं काय व मोहिनी बाजार गिजार करणं? हा दोघीच जावा गेलत्या वाटते. हमेशा तर तुझे सासरे जाते व बाजार आणण्यासाठी. आता एखाद्या वेळेस म्हटलं चला आपण दोघीच जरी जाऊ म्हटलं वैशाली ताईले. नाही तर काय तर नेहमी तर जातेच मामाजी. मामाजीच करावं काय मग मग आम्हाला कधी समजलं पाहिजे काकू. हो बरोबर आहे. अन काऊ तुझ्या सासऱ्याची तब्येत नाही म्हणते चांगली, छाती दुखते म्हणते असं समजलं बा मले. छाती दुखते बा अन काय ऑपरेशन सांगितलं का काय सांगितलं म्हणते असं समजलं मला मोहिनी. हो काकू, मामाजीची तब्येत नाही ना बरी. पण तुम्हाला कोणी सांगितलं? हे तर आम्ही काही कोणाला सांगितलं नाही बा अजून. आता तर 5-6 दिवस झाले मामाजीची तब्येत नाहीये चांगली. होऊन जाते माहिती तिकून तिकून. आता काय कोणी सांगितलंच पाहिजे काय? आता शेजार पाजारी राहतो बाई आपण, माहित नाही झालं पाहिजे काय कोणत्या गोष्टी. काऊ मोहिनी खर्च तर लय सांगितला असं मग डॉक्टरनं नाही? हा 5 लाख रुपये सांगितला काकू खर्च. वरचं मग बाकीचं तुमचं अजून. दवाई गिवाई हे ते लागलं म्हणजे मग ते तुम्ही आणा मग. म्हणजे 6-7 लाख रुपये जाते समजा तुम्ही. तुमच्यासारखे रे काय कमी आहे बाई? हा एवढा मोठा बंगला आहे तुमचा, शेती वाडी सुखी सदन लोक आहे तुम्ही, सर्व्हिसवाले पोरं आहे, सगळे आहे, सगळं बरोबर आहे. मग कायची कमी आहे तुम्हाला? तुम्ही तर 5 काय 10 काय 20 काय लावता. नाही जी काकू, किती म्हटलं तर कमीच पडत असते. हा सगळं आहे म्हणाले, पण मग तोंडही 4 आहे ना आमच्या घरात. मग एवढ्या तोंडाला लागत नाही काही खायसाठी. तर एवढं खाता काय व तुम्ही? हा एवढं खाऊन राहिले? इनमिन 6-7 जण आहे तुमच्या घरात आणि पिकं येते एवढं. त्याच्यानंतर काय म्हणते तर नोकऱ्या आहे तुम्हाला सगळ्या पोराईले, थोय पगार येते. मग एवढं खाऊन राहिले का तुम्ही पैसे? आई चल ना ग, दे ना मला नाश्त्याला काहीतरी करून. बापरे काकू, पोरगी कोण आहे तुमची? काय तुमची पोरगी आहे की तुम्ही म्हणे येतो म्हणे तर? हो माझी पोरगी आहे ना. आता शिक्षण पुरं झालं, आता आली इथं. आता पाहा लागेल बाई तिच्यासाठी पोरगं गिरगं असलं तर सांग बरं कुठचं. आई काही गरज नाही, तुला सांगितलं ना माझ्यासाठी मुलगा पाहायची गरज नाही म्हणून. मी माझ्या मतानेच लग्न करणार आहे. माझ्यासाठी मुलगा पाहण्याची काही त्रास घेऊ नको तू, आणि कोणाला सांगू पण नको. मला लग्न करायचं आहे नाही. मी तुझ्या मताने लग्न करणार नाही. मी माझ्याच मताने करणार आहे. मला जोपर्यंत माझ्या आवडीचा मुलगा मिळणार नाही नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. बापा बापा, जशी काही अप्सराच आहे. हा इले चांगला पोरगा पाहिजे, मोठी साजरीच आहे. कसा पोरगा पाहिजे काकू तुम्हाला? पोरगी तर नाही म्हणते आता तुमची. हे काय बाई तिच्या मनानं थोडी होणार आहे काही. तिचे बाबा म्हणून ते चालन. इले काय समजते आपलं बरं वाईट? हे तर काय म्हणते तर कोणासोबत चालली जायची होय. मग पस्तावा लागला माझ्या जिंदगीभर. चांगलं नाही झालं बाबा पोरीचं असं तसं. नाही जी काकू, आता पोरानं केलं त्याच्या मनानं, तर आता पोरगीने करणार काय? पोरगी का तुमच्या मनानं ऐकणार आहे का? आता ऐकणारच नाहीये ना. मी बिलकुलही ऐकणार नाहीये. मी आधीच सांगितलंय. नाही तर मी इथे राहणार नाही, सांगून देते आताच. बरं येतो काकू आम्ही, आम्हाला उशीर होऊन राहिला. मग या भाजीपाला कधी काढकूड करायला लागते आणि स्वयंपाकही करायला लागते आम्हाला. अव त्या मिरच्या आणल्या का व? हिरव्या हिरव्या मिरच्या आणल्या असेल तर दे ना 2-4. नाही काकू, हिरव्या मिरच्या नाही आणल्या. होताच नाही हिरव्या मिरच्या, मला गरजही नव्हती ना. घरीच होत्या मिरच्या, मग आणल्याच नाही आम्ही तिथून. अन कोथिंबीर आणली असेल ना, दे ना एखादी काडी. अन हिरवा कांदा आणला असेल तर ते देऊन दे एखादी पात. जरासं टाकायला पाहिजे हो. आता कोणी आलं गेलं तर आपण म्हणतो बाई, आपलं काय बाजारात जाणं होते काय आता? नाही ना पण काकू, याची गरज नव्हती कधी, ते आणलंच नाही मी. कोथिंबीरही आणली आणि कांदाही नाही आणला. फक्त काय म्हणते गाजर, पपई आणि बाकीचं भाजीचं पालक गिलक हे चाललं फक्त. काय मग काय फक्त काही पपई गिपई हेच घेऊन आली काय? आणि पपई कोण खाते? तू खाऊन राहिली का पपई? पपई गिपई खाजू नको. नाही नाही काकू, आम्ही नाही खात बाबा पपई. आम्हाला काय म्हणते आमच्या ननदबाईनं म्हटलं होतं पपई गिपई खात जा म्हणे. मग वैशाली ताई म्हणे नाही म्हणे पपई नाही खाता येत म्हणे, म्हणून नाही तुम्ही आता त्या दिवशी खाऊनच घेतली असती. नाही बापा अशा याच्यात खाऊ नाही, पपई गिपई नाही खाऊ. हा होत्याचं नव्हतं होते, नाही तर मग नुकसान होते आपलं स्वतःचं. बरं येतो काकू मी. हो या बापा. एवढ्या शक्यवानाच्या आहे बाई ह्या. सारा आणलं बरं. हा संभार दिसून राहिला, कांदे दिसून राहिले आणि म्हणते काहीच नाही आणलं म्हणते. एक नंबरचे शक्य आहे. हे मोहिनी तर जास्तच आहे जरा. काय झालं असते देऊन दिलं असतं जरासं तर. आता मी तिला म्हणून राहिली तर तुला काय करत होती पण म्हणतात बोलायची? तुझ्या मनाने करतो माझ्या मनानं करतो म्हणून. आई जे खरं आहे ते खरं आहे. खोटं काय सांगायचं कोणाले? नाही करायचं आहे मला लग्न. हा मी करन तर माझ्याच मनानं करन. माझ्या मनासारखं जर मला भेटन तर, नाही तर नाही करत. लग्न नाही करत तर काय करते? इथं काय आमच्या बोकांडीवर बसतं काय आता? हा मस्त लग्न कर, आपल्या घरी सुखी राह. काय करायचं आहे? हा हायच कोणी इथं आम्ही दोघं मायबाप. आम्ही गेल्यावर कोण आहे मग? मग एकटी राहायची का घुबड तोंडीसारखी घरात? आई तुला तू लग्न करून सुखी राहायसाठी करून देऊन राहिली का दुखी राहायसाठी करून देऊन राहिली? आजपर्यंत लग्न करून कोणी सुखी झालाय काय? सुखी राह म्हणता आपल्या घरी. त्याच्यातच सुख असते सारं. नाही इथं कोणतं सुख आहे तुले? टेन्शन काय सारं इकडे एकटी? लोक काय म्हणून शेण घालून आमच्या तोंडात. पोरगी आहे एवढी मोठी झाली म्हणून लग्न नाही करून राहिले म्हणून. आता 27-28 वर्षाची होऊन राहिली तू अन काय तशीच राहतं काय? आता लग्न करून घे, मग तुझ्या मनानं करत बस. तुला काय करायचं काय नाही तर. आई तुम्ही मागच म्हटलं होतं ना का मी पूर्ण सेटल होईल. मला पूर्ण सेटल व्हायचं आहे. माझ्या स्वतःसाठी एक घर घ्यायचं आहे सगळ्यात पहिले. मग त्याच्यानंतरच मी लग्न करेन म्हटलं. कोणाही सोबत म्हण. मग काऊन? ज्याच्यासोबत करून देईन त्याला घरदार नाही पाहिजे काय? असंच देईन काय तुले?
आई ते घर त्याचं स्वतःचं झालं. हा, त्याच्या घरावर त्याचा ताबा राहील. त्याची माय मला सुनावून 17 वेळा माझ्या घर होई, माझ्या घरातून निघून जाय, असं तसं थोडी बोलन. मायबाप सगळे बोलन नानत घेणं. इथं मी स्वतः जर कमावन तर इथं मला कोणीच बोलणार नाहीये. मग हे जगातले लोक पागल आहे का लग्न करून राहिले तर? तुझ्या खुशाल भरली काय फक्त? मग नाही तर काय आहे? आता पागल नाही तर काय, तर असंच म्हणायला लागते. हा, जो तो लग्न करून राहिला. लग्न केल्यावर कोणतं सुख राहते आई? सांग बरं तू. काही सुख नाही ना, सारं दुःखच दुःख राहते ना. पोरीला कुठे जायला भेटत नाही, यायला भेटत ना, काही करायला भेटत. सगळं काय म्हणते घरच्या म्हणून ऐकायला लागते. मग कायसाठी कर म्हणतो लग्न? आता तुला मोकाट फिरायला भेटते का तिकडे? आता तुला हे बंदीच वाटन. बरोबर आहे ना? आई चल बरं घरात, चल बरं खायचं करून दे. पहिले भूक लागली मला. मी आली कालपासून, तरी तू मला काहीच नाही करून दे. माझ्या मनपसंत हे अशी रस्त्यावरच बसली राहते काय तू कधी? हा, बरोबर आहे काय आई? हे आपल्या कामात राहा, आपल्या घरात राहा. नुसतं घराच्या बाहेर बसली आहे सकाळपासून. इथं काय ऍक्चीच बसली काय? मी रोजच बसतो एकटी. काय करू घरात? मी कामधंदे झाले का इथंच बसत असतो. मी दिवसभर बसतो. मस्त आहे. गावातले सगळे लोक काऊन जाईन तुले? इथून जाणं येणं करायला लागतं सगळेले. काय म्हणून कधी पाहिली तर बाई म्हणून बसलीच राहते मी बाहेर. कोण त्या पुष्पा काकूले नाही म्हटलं त्या भाजीपाल्याचं देऊन द्या लागत होती. एखादी समाराची काडी, एखादा कांदा. त्याला दिसलं नसन काय बी थैलीतून? काय म्हणून त्या बऱ्याच आहे म्हणून अलकट म्हणून या. एक कांदा द्यायच्यावर मन नाही झालं म्हणून यायचं. अहो वैशाली ताई, त्याला आदतच आहे. कोणी जाते कोणी जाता येता मागतच राहते. मग नुसतं काय त्यानं मागतच राहू काय? आणता नाही स्वतःचा पगार वाचला पाहिजे, पैसे वाचले पाहिजे म्हणून म्हटलं याले मागून त्याले मागून करते त्या काकू. त्याच्यासाठीच बसते त्या. कोणी गेलं इकून तिकून, काही आणलं का बस मागितलं त्याले. पण आता आपल्याला मागितलं तर देऊन द्यावं बाई. दिसल्यावर. नाही दिसल्याची गोष्टच नाहीये. नाही दिसलं तर मग माणूस म्हणून देत नाहीये बा आणलंच नाही. पण दिसलं ना ते काय म्हणून त्या काकू पाय म्हणून बहाना केला म्हणून म्हणून त्यांना म्हटलं तर म्हटलं. एवढं काय टेन्शन घेत बसायला लागते त्याचं? हा, आपण जर त्याला काही मागितलं तर हर वस्तू दिनच काय त्या? आणि हे काय भाजीपाला काय मागण्यासारखी वस्तू असते काय? काही मागते लोक तर. पुष्पा काकूची पोरगी मस्त आहे कडे नाही व हे मोहिनी खरंच मस्त आहे. त्या भावासाठी जमवतं काय म्हणत असन तर? नाही बापा, माझा भाऊ साधा सुद्धा आहे वैशाली ताई. कुठं जाता आपत करायले हे तर लय दिसते झिपरी. हा, आणि काय म्हणते बोलायला कशी आहे? मी नाही करत म्हणते लग्न, मला काही गरज नाही आहे लग्न करायची. असं नाही तसं नाही, किती बोलते बाप्पा. स्वतःच्या मनानं करून म्हणते ते तर. मग माझ्या भावाला काही सुखी ठेवते ते? अगं म्हणून पाहायला पाहिजे होतं. काय हरकत होती? आणि त्याला जरासं बोलून घेतलं असतं. पसंत आहे नाही आहे. कारण कसं आहे आता पोरी भेटून नाही राहिल्या ना बाई. एकतर जशी भेटते तशी करून घ्या लागते. आणि साजरीत आहे तशी पुष्पा काकूची पोरगी. हो साजरीच आहे. मी कुठं म्हणतो साजरी नाही आहे म्हणून. पण मला माझ्या भावासाठी नाही पाहिजे. बस एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी ते कोणासोबत करू ना मग. बरोबर, चल मग आता खोलीत चल. स्वयंपाक करत काढून घेऊ भाज्या गिज्या आणि निवड नावड करून ठेवून देऊ. आणि बाकीचं मग स्वयंपाकाला लागून जाऊ. आता काय झालं? आलंय काय बाजारातून? बापा बाताच आल्या तुम्ही इथं जाऊन. काय धावत गेल्या का पळत गेल्या का गाडीनं गेल्या? नाही आता बाई, चालत चालत असतं गेलो होतो पैदल. पण लवकर आलो. गर्दी नव्हती जास्त. आता बाई त्या पुष्पा काकूला कोणी सांगितलं मामाजीची तब्येत खराब आहे म्हणून? म्हणत होत्या बा त्या. मला नाही माहित बा. मी नाही सांगितलं. मी गेलीच नाही तिकडे तेव्हापासून. तर अजून कोणी सांगितलं असं? आता भीतीला काही कानं कमी असते काय बाई? हा, भीतीच्या कानानं सांगितलं असं तिथं जाऊन. काय म्हणे होते अजून? काहीच नाही म्हणे आता बाई. फक्त तेच म्हणे तब्येत खराब आहे म्हणे त्या सासऱ्याची. तर किती रुपये लागते, काय लागते, काय म्हणे डॉक्टर, असं तसं विचारपूस केलं मला त्यानं. आता तसं आहे बाई तिले विचारपूस करायची. जरासं काही माहित झालं का बात फरतोडे पडते त्या गोष्टीले. बात नाही ती इच्छी तिथं म्हटलं ओळख. आणि माहिती आहे आता बाई, आपण काही आणलं का मागतच राहते त्या काकू. काही आणा असं नाही म्हणतच नाही. काही दिसलं तरी दे ना म्हणते थोडंसं. मी दिलंच नाही त्याला आज. हिरव्या मिरच्या, सांबार, कांदे मागतले होते त्यानं. काहीच नाही दिलं, आणलंच नाही म्हटलं, आहेच नाही म्हटलं. गरज नाही म्हटलं, घरीच होतं म्हटलं सगळं. आता फुगते ते. फुगूनच बसते ते आता टमकन. आता पाहिजे ना तू बोलते काय तर ते आपल्यासोबत. काऊन आता बाई दिलं नाही म्हणून आहे काय? हा, मग दिलं तर चांगलं, नाही दिलं तर मग बोलावं नाही. हे कुठचा स्वभाव यायचा? तसा स्वभाव आहे लोकांचा. दिलं नाही तर फुगून जाते, दिलं तर मग गोड गोड राहते, असे राहते. आणि आपण काही करायला गेलं तर आपल्याला करू लागत नाही. मग मोहिनी आता भाजी कायची करावं मग? आता भाजीचं तर भरपूर आणलं आपण. विचार ना आता बाईला कायची करू तर. आता एवढं तर आणलं आपण. आता बाई सांगा ना मग कायची भाजी बनवतं. आता आता कोणती सांगू गड्या तुले? आता कोणती भाजी सांगू मी तुले? मला तर विचारायचे येते. कारण मग माणसाचं मरण होते ना. आपण तर काही खाऊन घेतो. आपल्यासाठी तर वरण भात केलं तरी खातो आपण. आता बाई भेंडीची भाजी करून घेतो मी. आता भेंड्या आणल्या, भेंडीची भाजी, वरण भात न पोळ्या एवढं बनवून घेतो. हो घे बनून. आणि पनीरला शाळेला चालत नाही ना होते. शाळा खात नाही ना भेंड्या. तिला पहिल्यापासूनच भेंड्या नाही आवडत. आता बाई आता एकासाठी प्रत्येकासाठी अलग अलग भाज्या करू काय बाई? पुरण काय मला करायला? आणि टाइम किती जाईल कामा नाही का मला अजून? तुम्ही कुठे चालले हो आता? हा, ऑफिसला तर जायला लागत नाही तुम्हाला आज. मग तुम्ही कुठे चालले म्हटलं? फिरायला चाललो. कुठं जाऊ? असं थोडी ड्युटीवर जायला का तू फिरू नाही शकत काय? येतो मी गल्लीत फिरून इकडे तिकडे.
फिरून येतो जरासं, तेवढेच हातपाय मोकळे होते. असं रोज तर जात नाही तुम्ही, आज कशी काय चालले? दूर जाता मग, तिकडे जात असलं तर गाडी घेऊन. अशा इच्छा इथे फिरत नाही म्हटलं. माय भिन पोरगी पाहायला चाललो. काय म्हणतो मग आता? पोरीला पाहायला जातो. जाना पाहिले पोरगी, नाही तिचे जिपोटे ओढत धरून आणली तिला तर मग मन जा तिच्या बरोबर तुमची. अहो तुम्ही फिरायला चाललो ना, मग तुला सांगितलं ना. हा तू काय फालतूच्या अंगावर घेतो रे तू गोष्ट. जेव्हा तुम्हाला म्हटलं होतं भाजीपाला आणून द्या म्हटलं, ते नाही आणून झालं तुमच्याकडून. पैदल पैदल आम्हाला एवढं दूर जायला लागले दोघीले. तेवढेच हातपाय मोकळे होते. काय होते मग? नाही काय वहिनी, बरोबर नाही का बा? मी काय सांगू बाबा आता बापूजी? हा मला मी काय बोलू? वहिनी तुम्ही भेता वाटते इले, नाही मोहिनीले, म्हणून तर इले कायले भेता पण तुम्ही एवढ्या? नाही बा, मी भेट घेत नाही, पण काही हेच कारणच नाही ना कोणा गोष्टीचं. ह्या माणसावर मला लक्ष ठेवा लागून बरोबर, नाही तर याचं काही खरं नाही आहे. मला तर वाटते पुष्पा काकूची पोरगी आली म्हणून चाललाय या बाहेर पोरी पाहायसाठी. याने तशी आदतच आहे म्हटलं. मोहिनी, अय मोहिनी, बोला ना वैशाली, ते काय म्हणता? चाल ना आता, इथे विचारच करत उभी राहशील काय? का खोली ते चालशील तिकडे किचन मध्ये? हो चला ना आता, चला आता, आपल्या मागत आहेच आहे काम. आता हे बाहेर जाणारे बाहेर जाते, घरात राहणारे घरात राहते. हा मुलगा छान दिसत आहे, कोण आहे तर कुठला आहे माहित नाही, पण छान दिसत आहे, मला आवडला मला हा. आता असं करते, याच्याशी बोलतेच मी. याच्याशी बोलते, आणि जरा पटला मला तर मला तर असं वाटते की याच्याशी लग्नच करावं काय आता. एक्सक्यूज मी. बोला बोला, काय म्हणता? हो हॅलो, माझं नाव टीना आहे, आणि आपलं? माझं नाव राजेश आहे बा. राजेश म्हणते बोला. अच्छा, तर राजेशजी काय करता आपण? कुठे राहता? नोकरी करतो बा सॉफ्टवेअर इंजिनियरची. 60,000 रुपये 70,000 रुपये पगार आहे, आणि इथंच राहतो तुमच्या बाजूनं. पण तुम्ही कुठे राहता म्हटलं? तुम्ही तर आज पहिल्यांदाच दिसले इथं. आमच्या गावातले नाही हो पण तुम्ही. नाही नाही नाही, मी आहे तुमच्याच गावातली, पण आता इथे नव्हती, आताच आली इथे. किती वर्षापासून आता इथे आली म्हटलं, मी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर. अच्छा, नाहीच नाही माय पण. आणि तुम्ही पण छानच आहात. हो थँक्यू थँक्यू, खरंच खूप बरं वाटलं तुमच्याशी भेटले ना मी. मला खूप छान वाटलं, म्हणजे असं आतापर्यंत जेवढे पण भेटले तर असं वाटलं नाही, पण आता तुम्ही पहिल्यांदाच भेटले ना, मला खूप छान वाटलं. पण काय म्हणते, बायको वगैरे मुलं वगैरे आहे का तुम्हाला? लग्न झालं आहे का तुमचं? लग्न झालं दुर्दैवानं, असं म्हटलं म्हणा लागलं तरी चालते, कारण की लग्न झालं आणि बायको. हो सॉरी सॉरी सॉरी. अच्छा, म्हणजे तुमची वाईफ नाही आहे आता जगात, आहे ना? बरं ठीक आहे ठीक आहे, मी सिंपल देते तुम्हाला. भाई बहीण मेली समजून राहिली का मी बायकोची दिसत आहेत ते. पण जाऊ दे आता, ते जे समजलं ते समजू दे. थोडे दिवस तर काही ना काही मजा करायला भेटेल मला. का बरं, काय झालं? कशाचा विचार करत आहे? चला आपण कॉफी घेऊ. बरं चला कॉफी वगैरे घेऊ आपण, आणि बसू आणि बोलू निवांत. हो, पण बरं झालं मला तुम्ही मिळाले. मला ना आतापर्यंत तुमच्यासारखं कोणी मिळालं नाही म्हटलं. तुम्ही मला खूपच पसंत पडले. पण आता कॉफी कुठं मग? इथं कोणती कॉफी भेटते? नाही नाही, इथे कशाला, कॅफेमध्ये जाऊ ना आपण, छान कॉफी वगैरे घेऊ ना. ओके चला. बरं तुम्ही राहता कुठे म्हटलं? आणि तुम्ही इथे कोणाकडे आले? मी इथेच तर राहतो, हेच तर माझं घर. पुष्पा काकूची मुलगी आहे ना मी. आणि काय म्हणते, आता इथे नाही राहणार आहे मी, तिकडे जाणार आहे आता. चालायचं मग? हो चला आपण छान कॉफी वगैरे पिऊन येऊ. काय बरं, मला जे वाटलं तेच झालं ना शेवटी. हा, मला वाटलंच तरी तसंच झालं. आली इकडे मी पाहून राहिली तर दिसलीच मला ती यायच्या माग. आता लागते का बापा माझ्याच नवऱ्याच्या माग? आता काही ह्याच भेटला काय इले? पोरग बारग भेटत नव्हतं काय एखादं? हा, करून काय याच्यासोबतच लग्न? कशा पोरी असून तर काय माहित बापा, त्याच्या माग फिरून राहिल्या. मी पाहूनच राहिली ना तिथून. हा, आवाज देऊन राहिली चांगली. आणि ह्या माणसाला तर तसंच पाहिजे, पोरीसोबत फिरायले. हा, येऊ दे याले, घरी सांगतो त्याले कसं राहते तर. असं पाहिजे इले लोकांसोबत फिरासाठी. म्हणून तर म्हणते माईले, मी माझ्याच मनानं करतो म्हणते, तुमच्या मनानं करत नाही म्हणते. अशा पोरी काय कामाच्या बाबा? हा, मला तर पहिले राजेशजीला सुधरवा लागल, नाही तर इथं बिघडून जाईल. हा, इले काय आहे, इले काही अक्कल नाही आहे. हे काय फिरवण चालली जाईन आपली तिकडे अजून जॉब करायसाठी. एका राहीनच राहीन का इथं? पण हे दोघं गेले कुठं असं आता? हा, कुठं गेले असं नाही? माझ्या नवऱ्याला तर शरमच नाही जराशी नाही आहे. आता हे गोष्ट मी मामाजीलाच सांगतो यायची. सध्या पाहून घेतो काय आहे काय नाही, मग सांगन. सध्या नाही सांगत, कारण माझ्याजवळ अजून काही सबूत नाही आहे ना. मला म्हणून त्या कधी पाहिलं मी कुठं गेलो, कुठंच नाही गेलो. मला पूर्ण सबूत न पकडा लागून नाही गेले, तेव्हाच तर सांगू शकल का नाही कोणाले. कोणाच्या मागं नाही लागत, याच्याच मागं लागते फक्त. या साजरा आहे की नाही बज्जर, लयच चांगला आहे. अन त्या बापूजीच्या मागं नाही लागत, त्या भाऊजीच्या मागं नाही लागत कोणी. अन बस याच्याच मागं लागते सारे जण. तिला काय घ्यायचं मग? तुला कॉफी घेते, चहा घेते, नाश्ता करते, काय करायचं आहे? मला कॉफीच घ्यायची आहे. कॉफी घेऊ आणि मग निघू हळूहळू. बरं झालं आपण पायी आलो ते. हो, पण मी आता काय म्हणते, आता जेवायची वेळ झाली ना, जेवणच करून म्हटलं. का बरं, तुम्ही घाबरता का घरी? काही बोलते का तुम्हाला? तुमची वाईट तर आहे नाही?
मग कोण बोलणार तुम्हाला? तुमची आई वगैरे असेल नाही का? हो आई बोलतेच ना. आई सगळ्याची बोलतच असते. एवढ्या रात्री कुठं गेलो फिरलो म्हणजे लवकर आली पाहिजे घरी. मी नाही ऐकत माझ्या आईला. मी तर आईला सरळ सांगितलं की म्हटलं मला म्हटलं लग्न माझ्या मताने करायचं आहे म्हटलं. हो का? अच्छा, मग मिळाला का मुलगा? चांगला पोरगा भेटला वाटते मग. कारण आता लग्न करायचं म्हटलं म्हणजे पोरगा चांगलंच लागेल ना. आता सध्या तर भेटला, पण अजून त्याला काही विचारलं नाही मी. विचारपूस नाही केली ना काही त्याच्यानं. आता विचारपूस करन जेव्हा तो म्हणन मला की हो मला तू पसंत आहे, करायचं आहे लग्न, तेव्हा मग करून टाकू. छान छान मस्त आहे. बरं कर ना कर ना. काय आहे आता? आता सगळेच करून राहिले, काही फरक नाही पडत. करून घे तू पण लग्न. पण मला माहितीये काय, जसा मुलगा पाहिजे ना तसा मुलगाच नाही भेटून राहिला म्हटलं. खरंच. आणि जो भेटला त्याला मी पसंत आली पाहिजे. नाही नाही टीना, पसंत तू कोणाला येतं, तू काय टेन्शन घेत त्याचं. मस्त आहे तू एक नंबर. कोणाला पसंत येते म्हटलं. हो काय? मग तुला तुला नाही पसंत आली का मी? माझं तर मन तुझ्यातच आहे. मला तूच आवडला आता. पाहिल्याबरोबरच मला तू आवडला म्हटलं. मग करशील माझ्याशी लग्न? असं कसं होऊ शकते? काय याच्यातच कोणी आवडते? हा, आपण तर पहिल्यांदा कधीच भेटलो नाही, तुम्हाला पाहिलं नाही. मग एकाएकी काय झालं असं? हो मी आत्ताच पाहिलं, पण तरी पण मला तू पसंत आला आणि खूप छान वाटला. म्हणून मी तुला प्रपोज करत आहे की माझ्याशी लग्न करशील का म्हणून. नाही नाही टीना, हे शक्य नाही आहे. लग्न करणं शक्य नाही म्हटलं आपलं. ते नाही होऊ शकत ना. अरे वाजीबा, हे कोण नाही होऊ शकत? तशी तुझी बायको तर आहे नाही ना. मग मग तुला लग्न करायला काय हरकत आहे? तिचीच आठवण येते का तुला फक्त? आणि समोरचं तुमचं भविष्याला नाही लागणार का काही? असंच राहणार का आयुष्यभर? हे पाहू म्हणा नंतर काय आहे काय नाही तर. पण सध्या तरी आता लग्न नाही करत बा मी. तुम्हाला भीती वाटत आहे ना विचारपूस करण्याची? तर मी करते ना. तुमच्या आईना वडिलांना मी विचारपूस करते, तुम्हाला नाही म्हणत असणार तर. नाही नाही असं करू नको बा. मला सोडून दे, मी काही करत नाही. मला लग्न नाही करायचं आहे. तू पडून जाय नाही तर काही कर. तुला तुम्ही आपलं बनवूनच म्हटलं. त्यासोबत लग्न केल्याशिवाय तुम्ही मानणारच नाहीये. मला तर असं वाटते तर मी खतरो के खिलाडीच खेळतो काय. हा, असंच वाटते. एक गेला का एक खतरा माझ्यासाठी तयारच राहते. एकही असं नाहीये काही नाही म्हणून काही ना काही. आता ह्या राजेशजीला काय नवीनच सुचलं काय माहित. आता त्या पोट्टीसोबत फिरणी. एवढा मोठा माणूस असून अक्कल नाही आले. आता ह्या पोट्टे वाटाईसोबत फिरणी. आता काय करू बाई मी? काय म्हणू काय बोलू कोणाला सांगू आता? सध्या सांगूही शकत नाही जोपर्यंत समजत नाही अजून काही. काय म्हणू आता या माणसाला मी? जे ते संकट फक्त माझ्याच मागं येते. मी काय म्हणते दुसऱ्याच्या मागचे संकट दूर करायला जातो आणि माझ्या मागं संकट तयारच राहते बिलकुल. बरं जाऊ दे, आता हे तर नशिबालीच पुरण आपलं नाही काय. पण आता आपल्याला रजा घ्यायची वेळ झाली ना. पाहू मग आता बाकीचं उद्या व्हिडिओत आपण. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जे दुसरं चॅनल आहे आपलं विदर्भाची चुगली त्यालाही सपोर्ट करा. त्याला पण पाहत जा, प्रतिसाद देत जा. आणि आपले चॅनल पाहत जा, हाईप द्यायला विसरत नका जाऊ. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते. मोहिनीला मग आता रजा द्या तुम्ही.